तुम्हाला एक गोष्ट सांगतो. समजा तुम्ही जंगलात चालताय, तुमच्या मागे एक वाघ लागला आणि तो वाघ 15 किलोमीटर प्रति तास या वेगाने जर तुमच्या मागे लागला तर तुम्हाला तुमचा जीव वाचवण्यासाठी किती जोराने धावावे लागेल? जर तुम्ही बरोबर 15च्या वेगाने धावाल तर तुम्ही वाघाबरोबर समान अंतर राखून ठेवाल. म्हणजेच ना वाघ तुमच्या जवळ आहे ना तुम्ही वाघापासून दूर जाल. पण या उलट जर तुम्ही वाघापेक्षा कमी वेगाने धावलात तर तो हळूहळू तुमच्या जवळ येत जाईल आणि जर थांबलात तर तो तुम्हाला पकडेल आणि तुमचा जीव घेईल. आता ही गोष्ट आपण आयुष्याच्या एका महत्त्वाच्या गोष्टीला लावून पाहू. तो धावणारा माणूस म्हणजे तुमचा पैसा आणि त्याच्या मागे लागलेला वाघ हा म्हणजे महागाई. जर महागाईचा सध्याचा दर 6% असेल तर तो झाला त्या वाघाचा वेग आणि तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा झाला तुमच्या पैशाचा वेग. मग 6% महागाईला हरवण्यासाठी तुमच्या पैशाचा वेग किती असावा लागेल? तर नक्कीच तो 6%पेक्षा अधिक असावा लागेल. नाहीतर हा महागाईचा वाघ आपला जीव घेणार. तुम्ही जर तुमचे पैसे FD मध्ये ठेवत असाल तर तुम्हाला मिळणारा परतावा आहे 5 ते 6%. याचाच अर्थ तुम्ही वाघाबरोबर बरोबरी साधता. पण याखेरीज जर तुम्ही तुमचे पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवत असाल तर तुम्हाला मिळणारा परतावा आहे 2 ते 3%. याचाच अर्थ तुम्ही वाघापेक्षा कमी गतीने धावत. आणि जर तुम्ही तुमचे पैसे जर घरी ठेवत असाल तर तुम्हाला मिळणारा परतावा आहे 0%. म्हणजेच तुम्ही वाघासोबत शांत बसला आहात. तुमच्या मनात धडधड वाढली का? घाबरू नका. इथे तुम्हाला नाही तर तुम्हाला तुमच्या पैशाला पळवायचे आहे, जेणेकरून महागाईचा वाघ तुमचे पैसे गिळणार नाही. नमस्कार, मी रोहित कापडी. बाय राईट मराठीमध्ये आपले स्वागत आहे. तुम्ही अनेकदा विचार केला असेल, मी इतका पैसा कमवतो पण तो जातो कुठे? वर्षभर मेहनत करून मी पगारवाढ मिळवतो पण महिन्याच्या अखेरीला हाती काही शिल्लक राहत नाही. तुमच्या कष्टाच्या पैशावर हल्ला करणारा एक छुपा वाघ आहे. तो तुम्हाला दिसत नाही पण तो तुमच्या पैशावर हळूहळू हल्ला करत असतो. यालाच आपण महागाई म्हणतो. गुंतवणुकीचे नवे दृष्टिकोन या मालिकेमध्ये सहज, सोप्या पण अनपेक्षित अशा गोष्टी मांडायला मी आपल्यासमोर आलो आहे. चला तर मग समजून घेऊया महागाई काय आहे. सोप्या भाषेत महागाई म्हणजे तुमच्या पैशाची खरेदी करण्याची ताकद कमी होणे. समजा आजचा दुधाचा दर 100 रुपये प्रति लिटर आहे आणि तुमच्याकडे 100 रुपये आहेत. पण ते 100 रुपये जर तुम्ही तुमच्याकडे घरी ठेवून दिलात आणि पुढच्या वर्षी तेच 1 लिटर दूध आणायला गेलात तर दूधवाला सांगेल सध्या दर 105 रुपये प्रति लिटर आहे. आता तुम्हाला तेच दूध घेण्यासाठी 100 नाही तर 105 रुपये द्यावे लागतील. याचाच अर्थ तुम्हाला 5% अधिक पैसे द्यावे लागतात. इथे तुम्हाला काही जास्त मिळालं का? नाही, वस्तू तीच पण अतिदराने. वस्तूची किंमत वाढली किंवा तुमच्या पैशाची किंमत कमी झाली असे प्रत्येक वर्षी होत राहणार. हे कष्टाने कमवलेले पैसे महागाईचा वाघ वाळवीसारखे पैसे खात राहील. तुम्हाला वाटत असेल महागाई फक्त वाईट आहे, तर तसे नाही. महागाई एका अर्थाने चांगली आहे. काही जणांच्या बुवया उंचावल्या असतील, महागाई आणि चांगली ती कशी? कारण तुम्ही फक्त खर्चाचा विचार करतात पण महागाईमुळे तुमची संपत्तीची किंमतही वाढत असते. उदाहरणार्थ तुमचं घर, तुमचं शेत, तुमच्या घरी असलेले सोनं चांदी याच्या किंमती सुद्धा वाढत असतात. तर आता सांगा, तुम्हाला या गोष्टींच्या किमती वाढू नये असं वाटतं का? तर नक्कीच नाही. म्हणूनच महागाईला फक्त वाघ किंवा चोर म्हणणं योग्य नाही. तो तुमच्या आर्थिक जीवनाचा एक भाग आहे. फक्त प्रश्न हा आहे की तुम्ही याचा वापर तुमच्या गुंतवणुकीसाठी कसा करता. या वाळवीचे औषध काय? या प्रश्नाचे उत्तर खूप आहे. पण या प्रश्नाचं उत्तर माझ्या चॅनलच्या शीर्षकात दडले. हे नाव आपल्या आजच्या विषयाला पूर्णपणे जोडलेले आहे. बाय हा शब्द तुम्हाला नेहमी गुंतवणूक करण्याची आठवण करून देतो. पण काही बचत आणि गुंतवणूक हे हानिकारक आहे. म्हणून त्यासोबत राईट हा शब्द जोडलेला आहे. म्हणजेच तुम्ही जे काही घ्याल, ज्यात गुंतवणूक कराल ते योग्यच असले पाहिजे. त्यातून मिळणारा परतावा हा नेहमीच चांगलाच असला पाहिजे. योग्य गुंतवणूक फक्त तुम्हाला तुमच्या महागाईपासून वाचवत नाही तर तुमचा पैसा प्रचंड वेगाने वाढवते. तुम्हाला नेहमी लक्षात ठेवावे लागेल की तुमच्या आयुष्याच्या शर्यतीसोबत तुम्हाला महागाईची शर्यत सुद्धा पळायची आहे. त्यामुळे या छुप्या वाघाकडे तुमचं दुर्लक्ष होता कामा नये. तुमचे पैसे हे नेहमी पळत राहिले पाहिजेत, ते थांबता कामा नयेत. अन्यथा तुम्हाला
महागाईच्या वाघाची गोष्ट माहीत आहेच.